पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री व्यवहाराला अखेर कायदेशीर रद्द जो आहे तो करण्यात आलेला आहे। ही सेल डीड जी आहे ती आता पूर्णतः रद्द होणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी कायदेशीर बाजू सांभाळली त्या ॲडव्होकेट योगेश पांडे आपल्या सोबत आहेत। पुणे दिवाणी न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय या संदर्भात दिलेला आहे। नेमका काय निर्णय झालाय? आज अधिकृतरित्या जे गोखले LLP आणि जे जे सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट यांच्यामध्ये जो 8 ऑक्टोबर रोजी जो सेल डीड झाला होता म्हणजे खरेदी खत आणि 4/4/2025 जे आदेश होते धर्मादाय आयुक्तांचे ते जागा विक्री करण्यासाठी, तर ते आदेश धर्मादाय आयुक्तांनी रद्दबातल केले, म्हणजे त्यांनी स्वतःचा आदेश मागे घेतला। त्यामुळं या आदेशावरती आधारित जे जे काही पुढे आदेश झाले किंवा ज्या कारवाई झाल्या त्या सगळ्या बेकायदेशीर ठरत होत्या। आणि या दोन्ही ज्या घटकांमध्ये जो व्यवहार झाला होता खरेदी खताचा, तो रद्द करण्याचे जे खरे आदेश असतात ते कोर्टाला असतात आणि त्यामुळं कोर्टाकडे त्यांनी एक अर्ज दाखल केला होता। जरी त्याला उशीर झाला आणि परवा आमचे आपले जे आचार्य गुप्तेनंदजी जी महाराज आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं याला विलंब होतोय आणि जर नाही झालं वेळेत तर मग मी उपोषण करणार, अन्न त्याग करून टाकणार। तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मग तातडीने हालचाली झाल्या आणि आज त्यामध्ये एक छोटा युक्तिवाद झाला। दोन्ही जे पक्ष आहेत त्यांनी स्वीकृती दिली की आम्ही हा व्यवहार रद्द करत आहोत आणि त्याच्यावरती आज धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाच्या आधारे इथले जे न्यायमूर्ती महोदय आहे गजबे साहेब त्यांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला। आता फक्त ह्या आदेश घेऊन त्यांनी जे उपनिबंधक कार्यालयामध्ये जाऊन तो एक छोटं दस्त करायचं आहे, म्हणजे पूर्णपणे व्यवहार रद्द झाला। आज आता खऱ्या अर्थाने हे पूर्ण म्हणजे 100% हे जागा ही मुक्त झाली आहे आणि त्याप्रमाणे आज कुणाचं या गोखलेंचं वगैरे ह्याच्यावरती आता काही हक्क राहिलेला नाहीये। आज निर्णय तर दिलेला आहे। या संदर्भातली ऑर्डर कधीपर्यंत मिळू शकेल आणि पुढची प्रोसिजर कशी असेल? याबाबतचे जो आदेश आहे तो आज सायंकाळपर्यंत अपलोड होईल। आम्ही सगळं कोर्टामध्ये होतो, आम्ही ते बघितलं, ऑर्डर बघितली, मी वाचली ती आणि त्यामध्ये नक्कीच हे सगळं झालंय। फक्त यामध्ये बऱ्याच गोष्टी अनुत्तरित राहतात, म्हणजे व्यवहार जो बेकायदेशीर होता तो केला, तो रद्द झाला, मात्र जो गुन्हा घडला आहे त्याबद्दल एक मनामध्ये रुखरुख राहील आणि त्या संदर्भात नक्कीच योग्य ते कारवाई झाली पाहिजे असं सर्वांच्या समाजाची, संपूर्ण जनतेची, पुणेकरांची आणि सर्वांची एक भावना आहे की अशा घटना घडता कामा नये। आणि आपण बघितलं HND पासून नंतर जे सुरू झालंय प्रकरण, म्हणजे मागच्या 10 दिवसामध्ये जवळपास 4 ते 5 प्रकरणं अशी आली की मोकळा भूखंड म्हणजे भूखंड मोकळा ठेवणे हा जणू एक पाप झालाय पुण्यामध्ये आणि त्यामुळे हे गंभीर आहे, कारवाई होणं जरुरी आहे याच्यामध्ये। 230 कोटींचा जो व्यवहार झाला होता ती रक्कम परत देण्यासंदर्भात किंवा त्या रकमेच्या संदर्भात काही निर्णय झालाय? त्यामध्ये बघा आता या दोघांमधला जो व्यवहार आहे, आता खरी दिली की नाही दिली आणि ते त्यांनी आपसमध्ये ठरवलंय, म्हणजे आता जो रद्दचा जो आदेश झालाय तो जवळ म्हणजे दोघांमध्ये समझोत्याने झालाय की ट्रस्ट म्हणतं आम्ही विकणार नाही आणि ते म्हणतं आम्हाला नकोय जागा। त्यामुळे ते त्यांच्यातला आपसचा मामला आहे तो सगळा, आता की त्यावरचं व्याज हे ते दिले किती काय त्याच्याशी समाजाला किंवा एक कोणाला याच्याविषयी काही विशेष देणं घेणं नाहीये। मात्र जो चुकीच्या पद्धतीने व्यवहार झाला आणि समाजाला रस्त्यावर यावं लागलं, मुनींना रस्त्यावर यावं लागलं, 1-1.5 महिना सगळ्यांचा गेला, तर पुढे काय यामध्ये कारवाई हा प्रश्न कायम राहील आणि त्याबद्दल बघूया शासन काय करतं, पुढे काय कारवाई होती त्यामध्ये सगळं म्हणजे। अनेक दिवसांचा तुमचा लढा आज यशस्वी झालाय, काय भावना आहेत वकील म्हणून? नाही, वकील म्हणून तर बघा हा लढा खरा तर ज्या दिवशी यशस्वी होईल की ज्या दिवशी जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल। मी तर ठीक आहे, हा सगळा झाला, समाजामध्ये चांगले उत्साहाचं वातावरण आहे की झालं आपलं बोर्डिंग वाचतंय, मंदिर राहिलं जागेवरती। मात्र ज्या सर्व लोकांनी म्हणजे आता सुरुवात होईल पुणे महानगरपालिका ज्या अधिकाऱ्यांनी म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याला कायदेशीर त्याला हे नसताना, कुठल्याही त्याला एलिजिबिलिटी असताना त्यांनी सरळ सरळ प्लॅन पास केले, सँक्शन केलं, कर्ज वाटलं गेलं, मंदिरावरती कर्ज चढलं, पुन्हा ते कर्ज उतरवलं, ज्या पद्धतीने सगळे कागद रंगवली गेली, आम्हाला खोटंच ठरवण्याचा प्रयत्न झाला, या सगळ्या गोष्टी आहेत आणि गुन्हा तर घडलाय, त्याच्यावरती नक्कीच कारवाई होणं जरुरी आहे। त्यामुळं ह्याच एक वकील जर म्हणून मला विचारलं प्रश्न तुम्ही, तर मी काही यामध्ये काही असं फार मोठा समाधान वगैरे नाही यामध्ये। जोपर्यंत शिक्षा होत नाही आणि अशा प्रवृत्तींना जोपर्यंत पूर्णपणे आळा बसत नाही, एक उदाहरण झालं पाहिजे की जर अशा पद्धतीने जर कोणी काही बळपूर्वक किंवा असं खोट्या प्रकारे जर काही असे कागद रंगवून जर तुम्ही ज्या, कारण हे सामाजिक ट्रस्टची जागा आहे, ही पब्लिक ट्रस्टची जागा आहे, ही कुणाच्या व्यक्तिगत मालकीची नाहीये, ही समाजासाठी ह्या माणसाने दान दिलेली जागा आहे वालचंद शेटनी त्यांच्या परिवाराने। आणि त्यामुळं
अशा पद्धतीने जर कोणी या अशा जाग्यावरती केवळ खुली जागा पडली, मोकळी पडली आहे, याची किंमत वाढली आहे, हे बघून जर कोणी डोळा टाकत असेल आणि जर अशा प्रकारे बळकवत असेल तर त्याला कारवाई होणं फार जरुरी आहे यामध्ये. निश्चितच आज पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीचा व्यवहार जो आहे तो कायदेशीरदृष्ट्या रद्द झालाय. मात्र दोषींवर कारवाई ज्या दिवशी होईल त्या दिवशी हा संपूर्ण लढा पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी दिल्याचं पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.